कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आता सकाळचे 9:30 वाजलेले आहेत। मी घेतलेला आहे इथे चहा प्यायला। तर आज आहे सोमवार आणि ज्ञानीचा जसा रिझल्ट लागला तर 13 तारखेला रिझल्ट लागला आणि आम्ही त्याच दिवशीच गावाला गेलो। 2 आठवडे गावाला राहिलो, खूप छान बरं वाटलं। पण आता काय माहिती आहे का, एप्रिल महिन्याचे फक्त 2 दिवस राहिलेले आहेत, 29 आणि 30, म्हणजे सोमवार आणि मंगळवार। बाकी बुधवारपासून तर मे महिना सुरू होतो। तर तेच तर मला त्यांच्या शाळेत जायचं आहे, कारण कसं आहे ना, म्हणजे त्यांच्या शाळेमध्ये सांगितलं होतं की जेव्हा मुलांचा रिझल्ट लागेल त्या मुलांच्या जी रिझल्ट आहे त्या रिझल्टची झेरॉक्स शाळेमध्ये द्यायची आहे आणि मला ज्ञानचं ॲडमिशन पण करायचं आहे। बाकी ज्ञानचे मी फॉर्म वगैरे भरलेले आहेत। मला फक्त जो सिनियर KGचा जो रिझल्ट आहे त्याची झेरॉक्स मला ज्ञानेच्या स्कूलमध्ये नेऊन द्यायची आहे आणि मला त्या ॲडमिशनचं विचारायचं की कधी फी भरायची वगैरे। तर त्यांचं शाळेमध्ये कसं असतं माहिती आहे, त्यांचं जून आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये 2 इन्स्टॉलमेंटमध्ये त्यांना फी भरायची असते। तर ते सगळी मला इन्फॉर्मेशन काढावी लागेल, कारण कसं माहिती आहे का, प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर, तर हे जे आहे यांच्यासाठी वेगळा ड्रेस आहे। आता ज्ञानेश पहिलीला जाईल, म्हणजे 1ली ते 4थी, तर त्यासाठी म्हणजे त्या मुलांसाठी तो वेगळा ड्रेस आहे। परत ह्यावेळेस नवीन बॅग असेल, नंतर मग त्याची पुस्तकं पण असतील। तर ते सगळं इन्फॉर्मेशनसाठी मला जायचं आहे, कसं काय वगैरे। तर मी आता जाऊन येते, कारण मला ना भीती कसली वाटते माहिती आहे का, मे महिना आहे, मे बी मे महिन्यामध्ये शाळा बंद असेल। तर तेच म्हणून विचार करते की आज आणि उद्या 2 दिवसात हे सगळं काम करून घेईल। आणि आम्ही दुगाड फाट्याला गेलो होतो, तिथून मी आगरी मसाला घेतला होता विकत। तर आईने 1 किलो घेतला होता आणि मी 1 किलो घेतला होता। तिथूनच आम्ही मिरची घेतली होती, 2 किलो मी शंकेश्वरी मिरची घेतली होती, 2 किलो धणे घेतले होते आणि पाव किलो मी खडा मसाला घेतला होता। तर तेच, तर मला आज गरम मसाला करायचा आहे आणि बिर्याणी मसाला करायचा आहे। तर मी बिर्याणी मसाला आणि गरम मसाला घरीच करणार आहे। अगदी आपला जो ग्राइंडर आहे ग्राइंडरमध्येच ग्राइंड करणार आहे। तर आज खूप सारे कामं आहेत आणि त्यांच्या शाळेचं काम झाल्यानंतर मला पुन्हा बँकेत जायचं आहे, मला बँकेचं पण थोडं काम करायचं आहे। त्यामुळे बाहेरचं खूप सारे कामं आहेत। तर बघू कसं काय होतं वगैरे, पण मी आधी चहा पिऊन घेते आणि नंतर मग सगळ्या कामांना सुरुवात करते। कसं ज्ञानेश, गोड आहे? गुड इव्हिनिंग गाईज। आता ही संध्याकाळची वेळ आहे
तर इथे मला हा गरम मसाला करायचा आहे. तर 1 किलो माझ्यासाठी आणि 1 किलो आईसाठी असा मला 2 किलो इथे गरम मसाला करायचा आहे. तर आम्ही दुगाडफाडाला गेलो होतो, म्हणजे जिथे मसाला मिळतो त्या दुकानामध्ये. तर त्या दुकानातून मी 2 किलो धणे आणि त्यानुसार मी पाव किलो खडा मसाला घेतलेला आहे. तर मी तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा गरम मसाला करतो तर त्यामध्ये सगळ्यांना प्रश्न पडतो की खडा मसाला कसा ॲड करायचा. तर ते तुमच्यावरती आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही खडा मसाला ॲड करू शकतात. तर तुम्ही धण्यांमध्ये जेवढा खडा मसाला ॲड कराल ना तेवढा तो जो गरम मसाला आहे ना तो गरम मसाला तेवढा स्ट्रॉंग होतो. तर मी ते 2 किलो धणे घेतलेले आहेत आणि त्यानुसार मी पाव किलो खडा मसाला घेतलेला आहे. तर इथे मी गॅसवरती 2 कढया घेतलेल्या आहेत. त्या कढईमध्ये मी एका कढईमध्ये गरम मसाला भाजून घेतलेला आहे आणि दुसऱ्या कढईमध्ये मी धणे भाजून घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे हा खडा मसाला भाजून झालेला आहे. तर त्याच कढईमध्ये मी ते ही जी दालचिनी आहे तर दालचिनीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ही दालचिनीसुद्धा मी भाजून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी ते हा जो खडा मसाला आहे पूर्णपणे भाजून घेतलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की जे धणे आहेत धणेसुद्धा उन्हामध्ये सुकवले होते तरीसुद्धा मी कढईमध्ये छान मस्त भाजून घेतलेले आहेत. तर इथे हे धणे आणि जो खडा मसाला आहे तो मी पंख्याखाली 2 तास पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि मग थंड झाल्यानंतरच आपल्याला हा गरम मसाला दळून घ्यायचा आहे. तर इथे आता हे धणे आणि जो खडा मसाला आहे तो छान मस्त थंड झालेला आहे. तर इथे मी ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे. या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये मी धणे ॲड केलेले आहेत आणि धणे ॲड केल्यानंतर यामध्ये मी थोडासा खडा मसाला ॲड करणार आहे आणि त्यानंतर झाकण लावून मी हा जो खडा म्हणजे गरम मसाला आहे तो मी ग्राइंड करून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी गरम मसाला छान म्हणजे आपला इथे गरम मसाला तयार झालेला आहे ग्राइंडरमध्ये. तर इथे मी परात घेतलेली आहे. या परातीमध्ये आपण जी पीठ चाळतो ती चाळणी घेतलेली आहे. आता या चाळणीने मी हा पीठ पूर्णपणे चाळून घेणार हा जो गरम मसाला आहे हा मी चाळून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जो गरम मसाला मी चाळून घेतलेला आहे. पुन्हा एकदा मी ग्राइंडरमध्ये धणे ॲड केलेले आहेत आणि थोडासा खडा मसाला. तर असं करून मी पूर्णपणे हा इथे गरम मसाला तयार करून घेतलेला आहे. तर मी गेल्या वर्षीसुद्धा अगदी घरामध्येच मी गरम मसाला तयार केला होता आणि यावर्षीसुद्धा मी घरातच होममेड पद्धतीने गरम मसाला तयार करून घेतलेला आहे. तर इथे ही 2 किलो संकेश्वरी मिरची आहे. आम्ही जेव्हा मावशीकडे थांबलो होतो 2 दिवस तेव्हा तिथे उन्हामध्येच आईने तिथे या मिरच्या सुकून घेतल्या होत्या. त्यामुळे या मिरच्या छान मस्त अशा कडक सुकलेल्या आहेत. हा आहे गरम मसाला. तर इथे मी दगडफूल घेतलेला आहे आणि इथे आहे दालचिनी, त्यानंतर जावित्रीचं फूल आहे आणि हे जावित्रीचं फूल आहे. त्यानंतर तेजपत्ता आहे, इथे आहे लवंग, मिरी, जिरा आणि वेलची आहे आणि हे धणे आहेत. तर मी तुम्हाला सांगितलं धण्यामध्ये सुद्धा पूर्ण खडा मसाला मिक्स आहे आणि यामध्ये सुद्धा धणे, बडीशोप, जिरा आणि थोडा खडा मसाला हे सगळं मिक्स आहे. तर मी काही नवीन असा खडा मसाला घेतलेला आहे आणि काही खडा मसाला माझ्याकडे ऑलरेडी मिक्स असा खडा मसाला होता, मी त्याचासुद्धा वापर केलेला आहे. तर इथे मी कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये मी सर्वप्रथम मिरी आणि लवंग भाजून घेतलेला आहे. त्यामध्ये त्याच कढईमध्ये मी इथेही वेलदोडे ॲड केलेले आहे. आता हे छान मस्त फ्राय झालेले आहेत. तर ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत. तुम्ही ते बघू शकतात की मी या कढईमध्ये दगडफूल, त्यानंतर दालचिनी आणि जावित्रीचं फूल ॲड केलेलं आहे. ते सुद्धा भाजून झाल्यानंतर मी ते जिरा भाजून घेतलेला आहे आणि जिरा भाजून घेतल्यानंतर मी धणे आणि थोडा जो खडा मसाला मिक्सिंग आहे ते सुद्धा ॲड केलं. तो सुद्धा ॲड करून व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि यामध्ये जिरा, बडीशोप आणि जोही थोडाफार खडा मसाला होता तो सुद्धा भाजून घेतलेला आहे आणि सर्वात शेवटी मी तेजपत्ता भाजून घेतलेला आहे. तर इथे अशा पद्धतीने मी हा खडा मसाला
पूर्णपणे भाजून घेतलेला आहे। तर हा खडा मसाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। मी यावेळेस बाहेरून जास्त खडा मसाला विकत नाही घेतला, कारण माझ्याकडे ऑलरेडी खडा मसाला होता बिर्याणी मसाला करण्यासाठी। तर मी ते ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे। या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये हा जो खडा मसाला आहे मी ॲड केलेला आहे। तर हा जो खडा मसाला आहे मी पूर्णपणे हा खडा मसाला मी ग्राइंड करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता हा खडा मसाला मी पूर्णपणे ग्राइंड करून घेतलेला आहे। मी यामध्ये यावेळेस फक्त शहाजिरा ॲड नाही केलेला आहे, बाकी माझ्याकडे जे खडे मसाले होते सगळ्यांचा मी वापर केलेला आहे। तर इथे मी एक मोठा असा बाउल घेतला आहे। त्या बाउलमध्ये मी हा म्हणजे जो खडा मसाला जो आपण ग्राइंड करून घेतला होता तो मी ट्रान्सफर करून घेतलेला आहे। तर मी पुन्हा एकदा या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने हा खडा मसाला पूर्णपणे ग्राइंड करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला ही शंकेश्वरी मिरची ग्राइंड करून घ्यायची आहे। त्यासाठी मी एक ग्राइंडरचा मोठा भांडा घेतलेला आहे। त्यामध्ये मिरच्या मी ॲड करून छान मस्त त्या मिरच्या मी ग्राइंड करून घेतलेल्या आहे। तर इथे मिरची पूडसुद्धा तयार झालेली आहे। पुन्हा एकदा मोठ्या बाउलमध्ये मी ती मिरची पावडर ट्रान्सफर करून घेतलेली आहे। तर मी अशा पद्धतीने सर्व मिरच्या ग्राइंडरच्या भांड्यात ॲड करून थोड्या मिरच्या ग्राइंडरच्या भांड्यात ॲड करून मी छान मस्त मिरची पूड करून घेतलेली आहे। तर तुम्ही ते बघू शकता, एका साईडला आपण पूर्णपणे खडा मसाला ग्राइंड करून घेतलेला आहे आणि एका साईडला पूर्णपणे शंकेश्वरी मिरची ग्राइंड करून घेतलेली आहे। आता हा जो खडा मसाला आहे ग्राइंड केलेला ते पूर्ण आपल्या या मसाल्यामध्ये म्हणजे या मिरची पूडमध्ये ॲड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला सांगेल की ना, जेव्हा आपण बिर्याणी मसाला करतो, बिर्याणी मसाला खूप साऱ्या गोष्टी टाकल्या जातात, म्हणजे आल्याची पावडर टाकली जाते, शहाजिरा टाकला जातो, पण यावेळेस मी खूप कमी खड्या मसाल्यामध्ये मी बिर्याणी मसाला तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मी ते अशा पद्धतीने पूर्णपणे खडा मसाल्याची पावडर आणि मिरची पावडर मिक्स करून घेतलेली आहे। तर इथे अशा प्रकारे बिर्याणी मसाला आणि आपला गरम मसाला तयार आहे। तर गाईज, मी हा व्हिडिओ इथेच एंड करते। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, तुम्ही तुमची काळजी घ्या, बाय बाय। आणि आता रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत, डोळ्यावरती एवढी झोप आहे ना, माहीत नाही आज काय। आज आम्ही चालत गेलो, मी आज गाडी नाही घेऊन गेली, मला बँकेत जायचं होतं, तर मी बँकेचं काम करून आले आणि एवढं कडक ऊन होतं ना, तर मला ज्ञानच्या शाळेत जायचं होतं। तर मग मी आता ज्ञानच्या शाळेमध्ये उद्या जाईल, त्याच्या स्कूलमध्ये मी उद्या जाईल, पण एवढं कडक ऊन आहे ना बाहेर, मी आधी घरी, आणि मी माहिती नाही की त्या कडक उन्हामुळे पूर्ण असं डोकं वगैरे दुखते, माहिती नाही वगैरे काय, एकदम बाहेरचं वातावरण खूप खराब आहे, एवढं कडक ऊन आहे ना। विचार करा, संध्याकाळचे 6:30 वाजले होते तरीसुद्धा ना, ही जी बाल्कनी आहे ना, बाल्कनीमध्ये जी लादी, ती लादी गरम लागते। मी तर सगळ्या म्हणजे ना 10पर्यंत खिडक्या उघड्या ठेवते, 10पर्यंत सरळ बंद करून घेते विंडो। त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की ना पूर्ण गरम वाफ येते, म्हणून मी शक्यतो 10 वाजले 10 ते 11 वाजेपर्यंत नंतर मी सरळ खिडक्या बंद करून घेते, कारण गरम वाफ येऊ नये म्हणून। तरी त्यातल्या त्यात बेडरूममध्ये एकदम म्हणजे थंड आहे असं बोलेल, म्हणजे जास्त गरम नाही होते बेडरूममध्ये, हे महत्त्वाचं आहे। तर तेच, तर मी आज जे दुपारी गेली होती थोडं काम, बाहेरची जी कामं होती बाहेरची सगळी कामं केली, त्याच्यामुळे ना पूर्ण डोकं भयंकर विचित्र आहे, म्हणजे माहिती नाही का
असो. तर तेच, तर मी उद्या पण मला जायचं आहे, उद्या मला त्यांच्या शाळेत जायचं आहे, बघू कसं काय वगैरे. तर तेच आज संध्याकाळी मी सिंपल असा खिचडी भात केला होता. खिचडी भात करून आम्ही खाल्लंसुद्धा दोघांनी. तर तेच आता आम्ही इथे तारक मेहता का उलटा चष्मा बघतोय. तर ज्ञानेशला बघायचं आहे, तर तो बोलतो मम्मी मला थोडा वेळ बघायचं आहे, मी बघेन, मग आम्ही झोपून घेऊ. गुड नाईट, बाय बाय. गुड नाईट, बाय बाय. उद्या कुमाली बोले, हाय बोले.